व्हजायनल डिलिव्हरीमधून ज्यावेळी बाळ जन्माला येते त्यावेळी त्याला रेस्पिरेटरी स्ट्रॉंग होते, त्याचं फुफ्फुस स्ट्रॉंग होतात आणि त्याची इम्युनिटी वाढते. मग कम्पॅरेटिव्हली सिझरियन बेबी जे आहेत त्यांना ह्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतो का? पोस्टपार्टम डिप्रेशन हे खूप वाढलेलं आहे. बाळ झालंय पण तिला वाटतच नाही की प्रेम जे बाळाबद्दल वाटायचं ते वाटतच नाहीये. स्पर्मची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी कुठेतरी तुमची वयाच्या जसं वाढत जाणार तशी डॅमेज होत जाणार आहे. सो आपल्याकडे हा मुद्दा कुठे शिकवला नाही जात की ती क्वालिटी मेंटेन कशी ठेवायची. म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितले की अतुल्य गोत्र विवाह करावा, म्हणजे लांबचं असेल तर उत्तम. सौमनस्य गर्भधारणा म्हणजे काय तर त्या कपलचं मन जे आहे ते अगदी शांत, कंपोज आणि हॅपी स्टेट मध्ये आहे, तरच गर्भधारणा होण्याची शक्यता आहे. बाळाशी संवाद सुद्धा आपण साधू शकतो. गर्भसंवाद इज रिअल थिंग. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्स वरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजचा पॉडकास्ट आपण पुन्हा एकदा गर्भसंस्कार या विषयाशी घेऊन आलेलो आहोत. कारण गर्भसंस्कार हे असे संस्कार आहेत की असं म्हणतात की जर तुम्ही गर्भसंस्कारावेळी व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्ही तुमच्या पुढच्या 3ऱ्या पिढीचे व्यवस्थित संस्कार करत असतात. ते कसे हेच आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत डॉक्टर नूतन यांच्याकडून. सो मॅडम, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्ते आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. आणि नक्कीच मला आवडेल गर्भसंस्कार ह्या विषयावर एक वेगळ्या पद्धतीने माझे विचार मांडण्याचं. 100%. तर लुकिंग फॉरवर्ड. येस, आपण सुरू करूयात. आणि सुरू करताना मला पहिल्यांदा विचारायचं ते म्हणजे आपण गर्भसंस्कार म्हणतो तर ते गर्भसंस्कार म्हणजे काय? म्हणजे आपल्या स्क्रिप्चर्स मध्ये वगैरे या गर्भसंस्कारांचा उल्लेख आधी आलेला आहे का? हो, गर्भसंस्कार हा एकत्रित असा शब्द तर नाही भेटणार, पण आयुर्वेदाच्या चरक संहितेमध्ये तुम्ही गर्भ आणि संस्कार या दोन्हींची परिभाषा किंवा व्याख्या इथे मिळते. जसं गर्भ म्हटलं तर काय तर शुक्र, शोणित आणि जीव यांचा संगम गर्भनलिकेमध्ये होतो. नंतर गर्भस्थापना गर्भाशयामध्ये होते, तर त्याला गर्भ असं म्हणतात. म्हणजे एक नवीन जीव जो निर्माण होतो त्याला गर्भ असं नाव दिलेलं आहे. आणि संस्कार म्हणजे संस्कारोही गुणांतर आधान असं संस्कृतमध्ये. आता ह्याचा अर्थ काय की गुण मोस्टली गर्भसंस्कार मध्ये आपण काय करतो की एक चांगल्या गोष्टी ऍड करणं, चांगलंच नाही तर उत्तम गोष्टी ऍड करण्यासाठी. तर त्याच्यासाठी एक शब्द आलाय श्रेयसी प्रजा किंवा सुप्रजा, एक सोप्या भाषेत. तर ते कसं करायचं तर ह्या दोन्ही शब्द जोडून मग गर्भसंस्कार असं आपण म्हणतो. ओके, पण आपल्याकडे जे 16 संस्कार आपण म्हणतो तर ते 16 संस्कार आणि गर्भसंस्कार याच्यामध्ये मग काय फरक आहे? तर आता गर्भसंस्कार हे स्पेसिफिकली आपण काय करतो की जे बाळ जन्माला येणार आहे तर इनफॅक्ट हे जन्माला येण्यापूर्वीच कपलने फॉलो करण्याचे संस्कार आहेत. म्हणजे त्यांच्या बीजाचं जे युनियन होतं गर्भाशयामध्ये, जसं आपण म्हटलं की शुक्र शोणित म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज हे एकत्र येतं. पण आयुर्वेदाचा एक पर्स्पेक्टिव्ह की त्याच्यामध्ये जीव हा ऍड होतो, जो आपण मॉडर्न सायन्स मध्ये जीव हे कुठेच तुम्हाला मिळणार नाही. कारण ते म्हणतात की काय स्पर्म ओवम मीटिंग टुगेदर अँड फर्टिलायझेशन अकर्स. तर त्याच्यामध्ये एक आत्मा नावाची किंवा जीव नावाची गोष्ट आहे ती आयुर्वेदामध्ये विशेषतः आपल्याला जिवंतपणा तेव्हापासून येतोय. हो, तेव्हापासून येतो. मग आपण गर्भ आणि संस्कार हे दोन शब्द, गर्भ म्हटल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा गर्भ म्हणजे काय हे आपल्या बोलण्यातून कळालं, पण त्याच्यावर जे संस्कार करायचे मग ते संस्कार कोणते असतात किंवा ते संस्कार का केले पाहिजे? तर तुम्ही जे विचारलं की 16 संस्कारामध्ये जे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या सगळ्या गोष्टीमध्ये जे आपल्या वयाचं ट्रान्झिशन होतं, एक वेगवेगळ्या स्टेजेस मधून आपण जातो. तर एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेज मध्ये गेल्यानंतर ती जी जर्नी आहे, प्रवास आहे, तो सोपा व्हावा. आणि त्यासाठीच एक प्रोटेक्शन म्हणून आपण एक एनर्जी निर्माण करतो. तर त्यामुळे जसं आपण बघितलं की पहिला संस्कार आहे तो गर्भाधान संस्कार. म्हणजे गर्भ राहण्याच्या अगोदरपासूनच जे कपल विचार करतात की गर्भ राहतो कधी, जेव्हा त्या कपलच्या मनात येतं की आपल्याला बाळ हवंय, तेव्हापासूनच गर्भाची ऍक्च्युअली स्थापना झालेली असते. पण ही अनमॅनिफेस्टेड फॉर्मॅटमध्ये, म्हणजे ते दिसत नाहीये आपल्याला, पण मनामध्ये ते झाले, विचार सुरू झाले. तर आणि मग नंतर ते दोघं एकमेकांशी बोलायला लागतात, शब्दामध्ये येतं आणि मग ते शब्दाचं ऍक्शन मध्ये ते रूपांतर होतं. तर त्यालाच गर्भाधान संस्कार असं म्हटलेलं. आणि त्याची पूर्ण माहिती कपलला
पूर्वीपासून म्हणजे त्यांनी घेतलं पाहिजे, एज्युकेशन घेतलं पाहिजे, एक्सपर्टशी बोललं पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या गर्भसंस्कारच्या प्रक्रियेला सुरुवात केली पाहिजे. माझा ऍक्च्युली तोच प्रश्न होता की हम्म. मग आपण बघतो की ज्यावेळी आपण प्रेग्नेंट आहोत हे कळतं हम्म. एखाद्या महिलेला किंवा त्यांच्या कुटुंबियांना, हम्म. त्याच्यानंतर गर्भसंस्कार सुरू केले जातात. हो मध्ये हो पुस्तकं असतील किंवा वेगवेगळे प्रोग्राम्स असतील हो किंवा हो काय, पण ऍक्च्युअल गर्भसंस्कार हे तुमच्या दृष्टीनं कधीपासून सुरू केले पाहिजे? अगदी जेव्हापासून त्या कपलच्या मनात वाटायला लागतं की आपल्याला बाळ हवंय ओके. तेव्हापासूनच. ओके. आणि नंतर मग प्रेग्नेंट राहिल्यानंतरचे मग पुढचे 2 संस्कार आहेत 16 संस्कारपैकी. तर आपला पहिला झाला गर्भाधान संस्कार. बरोबर. दुसरा आहे पुंसवन संस्कार. पुंसवन हा. संस्कार. आता पुंसवन संस्कारचं कसं की सर्वांना असं वाटतं की फक्त मूल जेंडर म्हणजे जेंडर ओरिएंटेड असेल तर काही क्रिया सांगितलेल्या आहेत, तर ते प्रक्रिया करण्याचं संस्कार आहे की आपल्याला जेंडर फक्त मुलगाच हवाय, मुलगी नकोय, तर त्यामुळे केला जाणारा संस्कार. पण हा ओके. गैरसमज आहे. ओके, म्हणजे असं काही नाही. असं काही नाहीये. ओके. फक्त पुंसवन संस्कार हा की जे बाळ आहे ते मुलगा असो किंवा मुलगी, तो चांगला व्यवस्थित पूर्ण गर्भ वाढावा, त्याची पूर्ण वाढ होऊन व्यवस्थित त्याचा प्रसव व्हावं म्हणजे जन्म व्हावा, ह्यासाठी एक प्रोटेक्शन म्हणून पुंसवन संस्कार आहे. आणि ओके. तो जवळपास 8व्या आठवड्यामध्ये प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर करण्याचा आहे. ओके. असे. ओके. मग पहिल्यांदा केला की गर्भाधान संस्कार, बरोबर. दुसरा आहे पुंसवन संस्कार आणि तिसरा सीमंत उन्नयन म्हणजे आपण बेबी शॉवर वगैरे आज म्हणतो. ओके. ओके. राईट, की तो मग 8व्या 7व्या 8व्या महिन्यात करतात. ओके. आणि नंतर बाळ जन्माला येताना जातकर्म संस्कार. तर हे 4 संस्कार अगदी निगडित आहे म्हणजे प्रेग्नेन्सीच्या आणि ओके. चाइल्ड बर्थच्या. जातकर्म संस्कारांमध्ये काय जातकर्म असेल? म्हणजे बाळ जसं जन्म झाला की हम्म. नाभिनाल कट होते, ओके. नाळ कट होते आणि नंतर मग बेबीला आपल्या घरी घेऊन येतो आपण. तर हम्म. वेलकमिंग बेबी, की त्या बेबीला वाटलं पाहिजे की हे आपलं फॅमिलियर, आपलं जग आहे, ओके. आता हे आपली ओके. माणसं आहेत, ह्याची ओळख. पण त्या बेबीला ते कळत असतं त्यावेळी किंवा त्याला सेन्सेस असतात असं हा काय आहे का हा याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये आता ते आपल्याला पुन्हा एकदा म्हणजे ते गर्भ जेव्हा राहतो किंवा प्रेग्नन्सी राहते तेव्हापासून सुरुवात करावं लागेल. कारण की जसं आपण म्हणतो की जे दिसत नाही ते नाही असं नाहीये. बरोबर. कारण आपले इंद्रिय हे लिमिटेड आहेत. आपल्याला ज्ञान जे मिळतं ते आपल्याला वाटतं की जे दिसतं तेच आहे, पण त्या दिसण्या पलीकडेही बरंच काही असतं. तसंच बाळ जसं गर्भाशयात वाढतं तर त्याला जसं ऐकण्याची वगैरे पहिल्या ट्रायमस्टर मध्ये थोडे थोडे व्हायब्रेशन फील होतात बाळाला. ओके. आईच्या थ्रू कळतात. ओके. आईला जे वाटतं ते बाळाकडे पास ऑन होतं. ठीक आहे. आणि मग नंतर दुसऱ्या ट्रायमस्टर मध्ये बाळाचं जवळपास 20व्या आठवड्यापर्यंत बाळाचं कानाची जी पूर्ण अॅनाटॉमिकली गरज आहे, ऑडिटरी सिस्टम ही डेव्हलप होते. त्याच्यामुळे बाळ ऐकायला लागतं कम्प्लिटली. आणि तिसऱ्या ट्रायमस्टर पर्यंत त्याचं कॉग्निशन, कम्प्लीट कॉग्निशन म्हणजे डेव्हलपमेंट जवळपास झालेलीच असते, म्हणून ते ऐकतं, समजायलाही लागतं. तर नंतर आपण ते करतो तर ऑब्व्हियसली ते कळतं, फक्त त्याला एक्सप्रेस करायला थोडंसं अजून वेळ लागतो. पण आता परत प्रश्न पडतो की गर्भसंस्कार का केले पाहिजेत? म्हणजे हा प्रश्न विचारण्याचा उद्देश आहे की समजा 2 बेबीज आहेत आणि एका बेबीवरती गर्भसंस्कार केलेत आणि एका बेबीवरती गर्भसंस्कार नाहीच झालेले, तर त्या दोन्हीमध्ये असा काही फरक आढळून येतो का आपल्याला की बाबा यासाठी तरी गर्भसंस्कार केले पाहिजे? नक्कीच फरक तर आढळतोच आणि ह्याच्यावर बरेचसे संशोधन पण झालेले आहेत. ओके. जवळ लॅन्सेट मध्ये 2022च्या संशोधनामध्ये हे आढळलं की गर्भसंस्कार केलेल्या मुलांवर एकतर बुद्धिमत्ता खूप सुपिरियर लेवलची असते, म्हणजे ते अगदी ग्रास्पिंग पॉवर खूप छान असते. तर त्यांची प्लस इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट आपण जे EQ म्हणतो, EQ लेवल अगदी उत्तम आहे. नंतर इमोशनल इंटेलिजन्सी हे उत्तम असते, म्हणजे काही परिस्थिती आपल्या समोर येते तर काय करावं किंवा काय करू नये, तर सद्सद विवेक बुद्धी जी असते ना, जी आपल्याला त्या मोमेंटला इमर्जन्सीला काय करावं हे अगदी परफेक्टपणे त्यांना करता येतं. आणि त्यांची डिलिव्हरी पण वजायनल रूटने होते. आणि त्याच्यामुळे एक वेगळीच रोगप्रतिकार रोधक क्षमता किंवा इम्युनिटी, आपल्याला जो पॉप्युलर वर्ड आहे, तर इम्युनिटी खूप छान असते त्या बाळाची. तर हे सगळं संशोधनामध्ये दिसून आलेले आहे. आणि ज्या बाळावर गर्भसंस्कार नाही झालेले, ऑब्व्हियसली ते पण काही म्हणजे आपल्याला असं वाटतं की गर्भसंस्कार झाले नाही, पण ते सुरूच असतं. म्हणजे संस्कार ही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, कंटिन्यू सुरू असते. म्हणजे एक तर आहे की कॉन्शियस होऊन कपलने गोष्टी करणं
म्हणजे त्यांना वाटतं की आपण केले संस्कार, बरोबर. पण अनकॉन्शियसली पण बरेचसे संस्कार तर चालूच असतात. तर आपण ज्या गोष्टी करतो त्याचा परिणाम कळत नकळत पोटात असलेल्या बाळावरती बाळावर होत होतोच. असतो. हा. ओके. आता ह्याच्यावरून परत एक म्हणजे हे आलं की गर्भसंस्कारांवरती मध्यंतरी मी महाभारत ऐकत होतो हा. आणि अभिमन्यूला पोटात असताना त्याने चक्रव्यूहात कसं जायचं ऐकलं होतं, परंतु चक्रव्यूहातून कसं बाहेर यायचं हे ऐकण्याआधीच त्याची आई झोप लागली आणि म्हणून त्याला ऐकता नाही आलं. तर एवढा परिणाम होतो गर्भसंस्कारांमध्ये किंवा ऐकण्याचा एवढा परिणाम होऊ शकतो का? आता हे कुठेही गर्भसंस्कार म्हटलं की ही स्टोरी तर प्रत्येक येस. जणांना माहितीये. याच्यामध्ये एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मी ऍड केलाय की ऑब्व्हियसली जसं मी सांगितलं की ऐकण्याची प्रक्रिया जी आहे बरोबर. ती डेव्हलपमेंट, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जी आहे ती नक्कीच होत असते. आणि त्या दरम्यान जर आई काही ऐकते, म्हणजे काही विचार करते, ऐकते, वाचते किंवा ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट बाळावर होत असतो. तर ह्याच्यामध्ये जसं अभिमन्यूने ऐकलं आणि त्याने काय ऐकलं की चक्रव्यूह मध्ये मला कसं जायचंय, बरोबर. आणि नंतर झोपल्यामुळे किंवा जे काही त्याचं वेगवेगळं आपण ऐकतो स्टोरी, पण त्याला पुढची स्टोरी माहिती नसेल कसं बाहेर निघायचं. तर ह्याच्यामध्ये म्हणून मग गर्भसंस्कारमध्ये आपल्याला काय शिकायचंय आत्ताच्या जनरेशनला, की आपल्याला पूर्ण करायची जी गोष्ट करायची, पुस्तक वाचायचंय तर पूर्ण एकच पुस्तक वाचा, पण ते पूर्ण करा. ओके. राईट. जे काम करताय कुठलं तर ते पूर्ण करा, म्हणजे तुमच्या बाळाला ते व्हायब्रेशन जातात आहे, तुमचं बाळ शिकतच आहे. आणि तुमच्याकडून अशी कुठली कॉन्शियसली चूक होऊ नये की बाळ तर हुशार झालंच, ऑब्व्हियसली त्याला कळलंच की न सांगता तुम्ही त्याने ऐकलं, त्या अभिमन्यूने ऐकली की कसं जायचं, तर स्किलफुल तर होणारच बाळ तुमचं, पण ते पूर्णपणे त्याला एंड असा नसावा बाळाचा. बरोबर. है ना. तर तो कॉन्शियसली करण्याचं कदाचित मग आपल्याला ह्या पद्धतीने ती स्टोरी ऐकावी. ओके. आणि मग जी पंचमहाभूत आहे किंवा 7 धातू आहे यांचा त्या गर्भावरती परिणाम होत असतो का गर्भसंस्कारांमध्ये? यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. ओके. म्हणजे जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडमध्ये आहे, बरोबर. आणि जे ब्रह्मांडमध्ये आहे ते पिंडामध्ये आहे. राईट. बरोबर. तर जे बीजामध्ये असणार तेच फळामध्ये येणार. राईट. जसं आपण आंब्याचं जर बीज लावलं तर आंबाच येणार. बरोबर. मग तो हापूस आंब्याचं लावलं तर हापूस आंबा येणार. राईट. आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की आंब्याचं बीज लावलंय आणि ऍपल कसे, असा विचार नाही करू शकत. राईट. तर आता हे पिंड, तर पंचमहाभूत म्हणून एक कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये. तर आपलं शरीर पंचमहाभूताने बनलेलं, जसं पृथ्वी, नंतर जल, तेज, नंतर वायू आणि आकाश. तर हे आता जो मी क्रम म्हणाले की पृथ्वीपासून ते आकाशापर्यंत, ते जड तत्वापासून ते सूक्ष्म तत्वापर्यंत आहे. ओके. आता जेव्हा गर्भ ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते तेव्हा काय होतं की एक गर्भाशयामध्ये स्पेस आहे, म्हणजे एक आकाश तत्व आहे. ओके. राईट. नंतर मग स्त्री बीज आणि पुरुष बीज हे एकत्र येतात आणि त्यावेळेस एक स्पार्क सारखं निर्माण होतं, ते जीव निर्माण झाला. राईट. जसं आपण लाल कलर आणि पिवळा कलर हा जर एकत्र केला तर ऑरेंज कलर, तिसरं रसायन तयार होतं. तसं स्त्री बीजामध्ये पुरुष बीजामध्ये जे तत्व आहेत ते एकत्र येतात आणि त्याच्यानंतर एक गर्भ निर्माण होतो. तर तो गर्भ मुवमेंट झाली ना, बरोबर. मग हे वायू तत्व आहे. ओके. आणि ते मुवमेंट होऊन नंतर फर्टिलाइज होऊन ते पूर्ण झायगोट आपण म्हणतो त्याला, पहिली स्टेज इंग्लिशमध्ये, आणि त्याच्यानंतर ते झायगोट ट्रॅव्हल करून गर्भाशयाच्या एंडोमेट्रियम लाइनिंगच्या इथे ते फिक्स होतं. ओके. मग तिथे हळूहळू प्लेसेंटा डेव्हलप होतो आणि मग बाळ तिथे वाढायला लागतं. आता हे काय झालं की त्याचं रूपांतर काय झालं, त्या बीजाचं रूपांतर हळूहळू बाळामध्ये व्हायला लागतं. तर हे ट्रान्सफॉर्मेशन कशामुळे होतं, तर तेज तत्वामुळे होतं. ओके. म्हणजे अग्नितत्व. ओके. आता चौथा पाणी, जलतत्व. आपल्याला माहितीये की बाळ वाढतं तर बाळाच्या भोवती सगळं एमनिओटिक फ्लुइड आहे. आता ते फ्लुइड म्हणजे जलतत्व, आणि पूर्ण शरीरच आपलं 70% पाणी आहे आपल्या शरीरामध्ये. राईट. तर आईचं पण हायड्रेशन व्यवस्थित पाहिजे, एक्स्ट्रा फ्लुइड नाही झालं पाहिजे, किंवा एक्स्ट्रा तिला कॅलरीज लागतात किंवा दुसऱ्या बाकीच्या गोष्टी, तर तिच्या शरीरातही व्यवस्थित पाणी असणं, पाणी म्हणजे जीवन. आणि मग ते जलतत्व झालं. तर बाळामध्ये पण हे सगळं निर्माण होत असतं. ओके. आणि नंतर तो जो बाळ पूर्णपणे एक मनुष्यासारखी पूर्ण शरीर निर्माण होतं, तर ते पृथ्वी तत्व आहे. त्याच्या शरीरामध्ये आपले सगळे धातू निर्माण होतात. सो पंचमहाभूत म्हणजे
पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. बरोबर ठीक बरोबर. आहे. आता ह्या तत्वाने म्हणजे हे बाहेरही आपण बघतो हे सगळ्या गोष्टी आहेत आणि शरीरामध्येही आहेत. बरोबर. तर मी जी प्रक्रिया सांगितली की बाळ जसं गर्भाशयात वाढतं, नंतर तिथे मुवमेंट्स होते, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि नंतर एक शरीर बनतं जे स्थूल शरीर आहे. ठीक आहे. आता ह्या स्थूल शरीरामध्ये पोषण चालू असतं पूर्ण. जेव्हा प्रेग्नेंट वुमन जेव्हा जेवत असते किंवा जे काही आहार घेत असते त्याच्या थ्रू बाळाचे हे पूर्ण शरीर बनत असतं. ओके. तर आयुर्वेदामध्ये धातू हा एक कन्सेप्ट आहे की शरीरामध्ये धातू असतात. आपण इथे धातू म्हणजे धारणार्थ धातू म्हणजे धारण जे होतंय ते धातू आहे. ओके. आता कशामुळे होते तर 7 धातू: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. ओके. हे 7 धातू आहे. ठीक आहे. आता पहिला रस म्हणजे आहार रस. आहार रसातून रूपांतर रक्तामध्ये होणं, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू नंतर ते ब्लड सर्क्युलेशन पर्यंत जो मार्ग आहे. ओके. म्हणजे इंटेस्टाईनच्या थ्रू नंतर लिव्हर मध्ये रसाला रक्ताचं रूपांतर होतं. ओके. ठीक आहे. आणि मग ते रूपांतर झाल्यानंतर मग ते ब्लड सगळीकडे सर्क्युलेट होतं आणि त्या ब्लड मध्ये जे काही आपण खाल्लेलं आहे त्याच्यामधून जे न्यूट्रिएंट घेतलेले आहेत, मॅक्रो मायक्रो न्यूट्रिएंट जे काय आहेत ते गेल्यानंतर मग ते आईच्या ब्लड सर्क्युलेशन थ्रू सगळ्या शरीरात जात असतं. तसंच गर्भाशयातही जात असतं ब्लड आणि मग गर्भाशयात वाढणारा जो गर्भ आहे त्याला आईकडून ते पूर्ण न्यूट्रिएंट पुरवलं जातं. ओके. ठीक आहे. मग आता बाळाचंही शरीरात रस गेला, बरोबर. बाळाच्याही शरीरात रक्त गेलं आणि नंतर मसल डेव्हलप होत असतात. नंतर मेद, अस्थि, नंतर शुक्र, हे सगळं काही म्हणजे सगळे 7ही धातू बाळामध्येही निर्माण होतात. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं ह्याच्यामध्ये शेवटचा धातू हा शुक्र धातू आहे. शुक्र म्हणजे काय तर त्या बाळाचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके. राईट. ओके. तर ह्या सगळ्या सिस्टम बाळामध्येही डेव्हलप होतात. तर ह्याने आपलं 7 धातू म्हणजे थोडक्यात काय तर गर्भिणी आहार विहार हा महत्वाचा. बरोबर बरोबर. पण आहार विहारासोबतच ज्यावेळी आपण आपल्याला बाळ हवंय हा विचार करतोय आणि त्याच्यानंतर आपण ऍक्च्युली कृती करतोय किंवा ऍक्शन घेतोय त्याच्यावरती, त्यावेळी आपली जी मेंटल स्टेट आहे त्या मेंटल स्टेटचा परिणाम बाळ कन्सिव्ह झालं तर बाळावरती होत असतो का? नक्कीच होतो. ओके ओके. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला, थँक्यू. सौमनस्य गर्भधारणा म्हणजे काय तर त्या कपलचं मन जे आहे ते अगदी शांत, कंपोज आणि हॅपी स्टेट मध्ये आहे. ओके. तरच गर्भधारणा होण्याची शक्यता आहे. ओके. हा. अदरवाईज नाही. तर अदरवाईज नाही किंवा झाली तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्सही असू शकतात. ओके. आणि पुढे आपण बोलूच या गोष्टीवर की काय परिणाम होतात. पण नक्कीच मन शांत आणि आनंदी असणं खूप गरजेचं आहे गर्भधारण करण्याच्या आधी, करताना आणि केल्यानंतर. ओके. आणि आणखीन एक त्या रिलेटेड प्रश्न होता की सीझर डिलिव्हरी ज्यांचं प्रमाण आजकाल वाढलंय असं म्हणतात, बरेचसे स्टडी रिपोर्ट्स दाखवतात, आणि नॉर्मल डिलिव्हरी, तर याच्यामध्ये गर्भसंस्कारांचा परिणाम दिसून येतो का? किंवा गर्भसंस्कार झालेत आणि नॉर्मल डिलिव्हरी करताना सुद्धा तेवढा त्रास नाही झालेला की नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकली, असं होतं का? हो, नक्कीच होतं. ओके. आणि ह्याच्यामध्ये झालेल्या आहेत स्टडीज, बऱ्याचशा स्टडी झालेल्या आहेत. जसं मी आता लँडसेटचं उदाहरण दिलं किंवा अजूनही बरेच संशोधन तुम्ही बघितलं तर सिझेरियनचं प्रमाण नक्कीच आता खूप वाढलेलं आहे. हो हो. आणि आता नॉर्मल डिलिव्हरी तुम्ही म्हणता की नॉर्मल म्हणजे काय सिझेरियन ॲबनॉर्मल आहे का? तर तसं नाही. तसंही नाहीये. पण त्याची एवढी संख्याही वाढली नाही पाहिजे, कारण की WHO ने सांगितलेलं आहे की 15 ते 20% डिलिव्हरीमध्ये जिथे नक्कीच आई आणि बाळ ह्या दोघांना वाचवायचंय, म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि ते सर्व्हाइव्ह ठेवायचंय, त्यासाठी सिझेरियन सेक्शन करायला लागतं. तर म्हणून 15 ते 20%च असावं. पण आता काय झालंय, उलट झालंय. जवळपास 60-70% प्रमाण वाढलेले सिझेरियन सेक्शनचं. ओके. आणि वजायनल डिलिव्हरी हे कमी झालेली. तर मी नॉर्मल डिलिव्हरी म्हणण्यापेक्षा मी वजायनल डिलिव्हरी आणि सी सेक्शन असं बोलायला म्हणजे नक्कीच आपण ते प्रयत्न करूया, कारण की त्याने मग ते सिझेरियन झालेल्या मुलांना थोडंसं किंवा आईला वाईट वाटतं, तर थोडा हा डेलिकेट सब्जेक्ट आहे. तर
वजायनल डिलिव्हरीमध्ये आता का आपण म्हणतो त्याला नॉर्मल, आयुर्वेदामध्येही 3 गोष्टी सांगितल्या आहेत की गर्भिणीसाठी म्हणजे एकतर इंजुरी नाही झाली पाहिजे, ओके, दुसरं सुखप्रसव, म्हणजे तो चाइल्ड बर्थ होताना पेनलेस डिलिव्हरी. आता पेनलेस तर होणार, डिलिव्हरी वजायनाने होणार तर पेन तर होणार, पण ते तरी सुख कसं तिला वाटेल त्या ओके. डिलिव्हरीच्या प्रोसेसच्या दरम्यान. ओके, तर सुखप्रसव हा मेन उद्देश आहे गर्भसंस्कार आणि गर्भिणी परिचर्या या दोन्ही गोष्टी. ठीक आहे. आणि तिसरं आहे परिपूर्ण, म्हणजे बाळ पूर्णपणे वाढ झालेलं असा. ठीक आहे. तर ह्या 3 गोष्टी, 3 गोल आपण लक्षात ठेवायचं. काय? सुखप्रसव, परिपूर्ण आहे आणि अनुपघात आहे, म्हणजे इंजुरी नको व्हायला. तर आता वजायनल डिलिव्हरीमध्येही पॉझिटिव्ह पॉइंट हा आहे की जेव्हा बाळ वजायनाच्या थ्रू डिलिव्हर होत असतं तेव्हा एक तर ते स्क्वीझिंग होतं. स्क्वीझिंग झाल्यामुळे काय की एक्स्ट्रा फ्लुइड जे जमा आहे शरीरामध्ये बाळाच्या ते कमी होतं, द्रवभाग, आणि त्याच्यामुळे बाळाचे जे फुफ्फुस आहेत ते उत्तमरित्या काम करतं. इंडिपेंडेंटली जेव्हा ब्रीदिंग चालू होतं बाळाचं तेव्हा ऑक्सिजन कन्झम्पशन व्यवस्थित होतं. ओके, ठीक आहे. तर आयुष्याला ऑक्सिजन हा फार महत्वाचा आहे, तर तो एक मिळाला. आणि प्लस वजायनामध्ये लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया म्हणून आहे, जे बाळाच्या तोंडा थ्रू त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जातं. ठीक आहे. यामुळे काय होतं की बाळाची जी गट मायक्रोबायोम आहे, जे हेल्दी बॅक्टेरिया म्हणतो, ते तयार व्हायला मदत होते. ओके. आता आपली डायजेस्टिव्ह सिस्टम झाली आणि रेस्पिरेटरी सिस्टम झाली, ह्या दोन्ही किती महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर इम्युनिटी सिस्टम डेव्हलपमेंट होणार. म्हणून जे बाळ वजायनाच्या थ्रू आलेलं आहे त्याला हा फायदा आहे की त्याला ऑक्सिजन आणि ग्लुकोज आणि ह्या गट मायक्रोबायोम रेडी झालं, तर त्याच्यामुळे ते जास्त इम्युन असतं. ठीक आहे. आणि आईला काय फायदा आहे, तर आईचं मेन एकतर वजायना हा रूट जो आहे तो डिलिव्हरीसाठीच एक महत्वाचं कामासाठी आहे, आणि आपोआपच तिथले मसल्स जे आहे ते अगदी फ्लेक्सिबल असतं. बाळ येताना ते एक्सपॅन्ड होतं आणि ऑक्सिटोसिन हा जो हॉर्मोन आहे जो कॉन्ट्रॅक्शन करतो आणि बाळाला ढकलतो, पुश करतो. ठीक आहे. आणि एन्डॉर्फिन्स पण, म्हणजे पेन किलर ऍक्च्युली ते शरीरातच आहे, तेही त्यावेळेस येतं, काम करतात, आणि म्हणूनच ते पेनलेस सारखं अनुभव येतो, होऊ शकतो. पण आता ते स्त्रीचं काय झालंय की स्ट्रेस, फिअर ऑफ चाइल्ड बर्थ हा वाढतो, त्याच्यामुळे मग ते ऑक्सिटोसिन आणि एन्डॉर्फिन्स हे नसतात, आणि त्याच्यामुळे मसल्स कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे अगदी आकुंचन पावतात, आणि ते पुश करायला थोडस कठीण जातं. आणि म्हणून मग ते लास्ट मोमेंटला सिझेरियन सेक्शन, तर सिझेरियन सेक्शनचे पण कधी करायला पाहिजे, तर बाळाचं जेव्हा डोकं, इमर्जन्सी जे 15 ते 20% सांगितलंय WHO ने, तर बाळाचं डोकं जर ब्रीच प्रेझेंट, म्हणजे जर हेड लो असं नसेल, वर्टेक्स प्रेझेंटेशन नसेल, तर बाळाला आपल्याला म्हणजे सिझेरियन सेक्शन करावं लागतं. ब्रीच प्रेझेंटेशन म्हणा, किंवा आडवं आहे बाळ, किंवा नाळ अडकली, ह्याच्यामध्ये आपण सिझेरियन सेक्शन करायला नक्कीच भाग पडत. ओके. आता तुम्ही म्हणताना म्हणालात की वजायनल डिलिव्हरी मधून ज्यावेळी बाळ जन्माला येते त्यावेळी त्याला रेस्पिरेटरी स्ट्रॉंग होते, त्याचं फुफ्फुस स्ट्रॉंग होत आहे आणि त्याची इम्युनिटी वाढते. मग कम्पॅरेटिव्हली सिझेरियन बेबी जे आहेत त्यांना ह्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतो का? हो, येतो. आणि त्याच्यामुळे थोडीशी इम्युनिटी कमी असं म्हणायला हरकत नाही, पण आता बरेचसे असेही उपाय आहेत की ज्याच्यामुळे नंतरचे जे आफ्टर बर्थ तुम्ही बरेच काही त्याच्यावर उपाय करू शकता, त्याची काळजी घेऊ शकता. म्हणूनच संस्कार आपण जे म्हणतो ते जन्मानंतरही 2 वर्षापर्यंत संस्कार, बाळावरती संस्कार करून आपण ह्या ज्या लॅकिंग पॉइंट आहेत, ते लूप होल्स आहेत, आपण भरू शकतो. ओके. आता ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत किंवा ह्या गोष्टी साधारणपणे डॉक्टर स्वतः सांगत असतील डिलिव्हरीच्या वेळी, मग तरी सुद्धा सिझेरियन डिलिव्हरीचं प्रमाण काय एवढं वाढतंय? तेच ते एकतर स्ट्रेस सर्वात महत्वाचा म्हणजे स्ट्रेस आहे. दुसरं डिलेज प्रेग्नन्सी. डिलेज म्हणजे उशिरा प्रेग्नन्सीचा निर्णय घेणं, म्हणजे 30-35 वयाच्या नंतरच उशिरा लग्न होतं, उशिरा बाळ होतं. त्याच्यामुळे शरीर जे आहे
ते आयडियली स्त्रीचं शरीर आपण रिप्रोडक्टिव्ह लाईफ जर म्हटलं तर 38-40 पर्यंत, म्हणजे 40 पण खूपच झालं, एक 18 वयापासून ते 25-30 पर्यंत एक तरी बाळ होऊन झालं पाहिजे. ओके. म्हणजे ते जे आयडियल शरीराचं जे स्वास्थ्य आहे ते उत्तम असतं आणि तिचं शरीर तयार असतं या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत असतं. ते नैसर्गिक आहे क्रिया ही सगळी. त्याला आपण कृत्रिमता खूप आणली गेली आहे. आता ह्याच्यावर सगळ्यांचं आपापलं स्वतःचं मत असू शकतं. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे नक्कीच, कारण आता आपण करिअर ओरिएंटेड झालेलो. बरोबर. आणि असं नाही की एक करायलाच लागतंय म्हणून करावं, असंही नाही. तर मनाची पण आणि शरीराची दोन्हीची तयारी एकत्रितपणे असेल तर नक्कीच समतोल राखता येईल. आणि म्हणून डिलेज प्रेग्नन्सी असल्यामुळे सिझेरियन सेक्शन वाढलेलं आहे. ओके. दुसरं, एवढं इन्फॉर्मेशन एवढी अवेलेबल आहे त्याच्यामुळे भीती अजूनच जास्त निर्माण झालेली आहे. आणि जेव्हा तुम्ही डॉक्टर्सकडे जाता तर आता एक पूर्वीसारखं असं रिस्पेक्टेड जे वागणूक एक स्त्रीला द्यायला हवी, जेव्हा ती प्रेग्नेंट असते, ती कुठेतरी लॅक असते. तिला ती उत्तरासाठी बघत असते डॉक्टरकडे आणि डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितात किंवा लक्षही नसतं, असंही होतंय. म्हणजे मी स्वतः डॉक्टर आहे तरीही मला हे जाणवतंय की मेडिकल फील्डमध्येही थोडंसं बदल आणायला हवं किंवा माहिती त्या स्त्रीला व्यवस्थित द्यायला हवी. आणि तिला त्या दरम्यान इव्हन घरच्यांनीही सगळ्यांनी सपोर्ट करायला हवा. आणि स्पेसिफिक म्हणजे तिचे हजबंड, त्यांनी महत्वाचा सपोर्ट दिला पाहिजे. तर आय थिंक ती तयार होईलच. म्हणजे तिला फक्त माहिती पाहिजे आणि सपोर्ट पाहिजे. बेसिकली स्ट्रेस फॅक्टरवरती वर्कआउट जास्त केलं पाहिजे जर आपण नॉर्मल डिलिव्हरीचा विचार करत असेल. सिझेरियन डिलिव्हरीचं प्रमाण वाढतंय किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि आता तुम्ही म्हणालात की वय वाढतंय बेबी कन्सिव्ह करण्याचं आणि ते जन्माला घालण्याचं, तर राईट एज हा फॅक्टर असतो का किंवा असायला पाहिजे का? की बाबा तुम्ही जर बाळाला जन्म द्यायचा विचार करताय तर स्त्रीची वयोमर्यादा एवढी मॅक्सिमम, म्हणजे ह्याच्या पुढे जाण्याचा विचार करू नका किंवा पुरुषाने ह्याच्या पुढे जाण्याचा विचार करू नका, असं काही सांगू शकाल का तुम्ही? हो नक्कीच. जर 30 वयाच्या अगोदर मोस्टली दोघांनी पण शक्य तेवढं. आता पुरुषांमध्ये पॉझिटिव्ह पॉइंट हा आहे की त्यांचं रिजनरेशन होत असतं स्पर्म्सचं, पण क्वालिटी नक्कीच त्यांचीही खराब झालेली आहे. तर त्याच्यामुळे जे गर्भाचं पूर्ण वाढ होण्यासाठी किंवा राहण्यासाठीही पुरुषाच्या स्पर्म हेल्थवर खूपच बघितलं गेले. आता 40% त्यांचंही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. तर म्हणून स्त्री आणि पुरुष या दोघांनी वयोमर्यादा 30 पर्यंत ठेवावी की एक बाळ तरी लक्ष्मण रेषा 30 वयाची आहे आपल्याला ठेवावी. पण आता खूपच सायन्स एवढं डेव्हलप झाल्यामुळे एक फ्रीजिंग, एम्ब्रिओ फ्रीजिंग ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे की बिंदास राहूया आणि आपण करूया, पण कुठेतरी ती निसर्गापासून तुम्ही लांब जाताय. पण डू यू थिंक की एक फ्रीजिंग किंवा एम्ब्रिओ जे सेव्ह करून ठेवतोय आपण, त्यातून जर पालकांचं वय 40-50 असेल आणि त्याच्यानंतर मुलं जन्माला आली, तर माझ्या लहानपणी एक साधं कॅल्क्युलेशन होतं की ज्यावेळी माझे वडील 50-60चे होतील त्यावेळी मी 20-25चा असेल आणि हाताला त्यांच्या आलेलो असेल किंवा त्या पिढीचे ते विचार होते. आणि तेव्हा पालक सुद्धा मुलाचा विचार जास्त करत असतील. पण ज्यावेळी तुम्ही 40-50ला मुलं जन्माला घालताय त्यावेळी तुमचं म्हणजे जुन्या संकल्पनेनुसार तर आजोबा बनण्याचं वय किंवा आजी बनण्याचं वय आहे. आणि मग त्या वयात तुम्ही तुमचं जे बाळ जन्माला आलंय ते बाळ 20 वर्षाचं होईपर्यंत, 21 वर्षाचं होईपर्यंत तुमचं वय अप्रॉक्सिमेटली 61-62 होतंय. तर तुम्ही त्याला किती दिवस पुरणार आहे किंवा तुम्ही त्याला वेळ देऊ शकणार आहे का? ह्याची भीती नाही वाटत का ज्यावेळी आपण एक फ्रीजिंगचा ऑप्शन निवडतोय त्यावेळी? आता जे हे करतात आहे किंवा जे आता खूप त्याचा प्रचार चालू आहे सगळीकडे, माहितीये का? आणि त्याच्यामुळे काय झालंय की एक मुलगी आणि सगळे बिंदास झाली की ठीक आहे ना, आपण नंतर करूया, आता काय आपण थोडंसं फिरूया, हे इन्कम ग्रुप म्हणजे चांगलंच पैसे वगैरे सगळे आहेत, असा प्रॉब्लेम नाहीये फायनान्शियली, पण तरीही कुठेतरी एक हा निर्णय लवकर किंवा रिस्पॉन्सिबिलिटी नकोय त्याच्यामुळे. आणि मग हे मार्ग वेगळे, कम्फर्ट झोन, ह्याच्यामुळे कुठेतरी तो इम्बॅलन्स झालेला आहे. तर थोडक्यात काय की आपण जेवढा विचार करतो की आपलं पुढचं आयुष्य किंवा पुढच्या पिढीसाठी आपला कॉन्ट्रीब्युशन काय असावं, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं सगळ्या गोष्टीचं. पण एक नाईलाज म्हणून नका करू. नक्कीच मनाची आणि शरीराची तयारी दोघांचीही असली तर उत्तम.
मला पुन्हा सिझेरियन डिलिव्हरीच्या मुद्द्यावरती यायचं की ज्यावेळी एखादी स्त्री त्या डिलिव्हरीच्या प्रोसेस मधून जाते, त्याच्यानंतर असं म्हणतात की त्या स्त्रीच्या शरीरावरती किंवा मनावरती सुद्धा खूप परिणाम त्या डिलिव्हरीचे होत असतात किंवा आफ्टर डिलिव्हरी कॉम्प्लिकेशन्स येतात म्हणून. तर हे खरं आहे का? हो, खरं आहे. कारण की सिझेरियन झाल्यानंतर म्हणजे भले तिला ते दुखणं जाणवलं नाहीये, अॅनेस्थेशिया वगैरे देऊन ते बाळ येताना तिला दुखलं, पण ते कनेक्शन कुठेतरी मिस होतं बाळाशी. ओके. आणि रिकव्हरीसाठी खूप वेळ लागतो. म्हणजे कम्पेअर टू वजायनल डिलिव्हरी, रिकव्हरी 1 महिने तरी लागतात. ओके. असं आहे. म्हणजे तिचं पोटावर पूर्ण म्हणजे कट असतो. त्याच्यामुळे उठणं, बसणं, वाकणं ह्या सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम दिसतो. आणि आणि नंतर लॅक्टेशन म्हणजे अजूनही बाळाची काळजी तर घ्यायचीच आहे. बाळ अजूनही आईवरच डिपेंडेंट आहे. बरोबर. म्हणून बाळाला लॅक्टेशन साठी प्रॉब्लेम यायला नको, दूध व्यवस्थित आलं पाहिजे, प्रोलॅक्टिन लेवल गरज असते, ऑक्सिटोसिनची गरज असते. जे मी हॅपी हॉर्मोन सांगितले की 4 प्रकारचे हॅपी हॉर्मोन्स आपले आहे: डोपामिन, ऑक्सिटोसिन, एंडॉर्फिन्स आणि सेरोटोनिन किंवा डोस सोप्या शब्दात म्हटलं तर. तर ह्या हॉर्मोन्सचं जे स्त्रवण होत असतं त्याच्यामुळे एक मेंटली पण तिला छान वाटतं. ओके. तर ते कुठेतरी मिसिंग होतं. छान वाटणं, भारी वाटणं छान वाटणं त्याच्यामध्ये. हे कुठेतरी मिसिंग होतं. ओके. कनेक्शन नाही होत, म्हणून पोस्टपार्टम डिप्रेशन हे खूप वाढलेलं आहे. ओके. पोस्टपार्टम डिप्रेशन, बाळ झालंय पण तिला वाटतच नाही की प्रेम जे बाळाबद्दल वाटायचं ते वाटतच नाहीये. ओके. म्हणजे अशी ही गोष्ट होतीये, घडतीये. होते, हो, खूप होते. आणि त्याच्यामुळे असंही झालंय की कधी कधी तिला बघायचंही नसतं बाळाकडे. आणि एक्स्ट्रीम केसेस म्हणजे मी न्यूजपेपरमध्ये रिसेंटलीही वाचलेलं आहे की कधी कधी ती स्वतः सुसाईड पण होऊ करते किंवा बाळालाही मारते. मग हा मेंटल हेल्थचा एक्स्ट्रीम सायकोसिस जे आपण म्हणतो, सायकोलॉजीवर परिणाम झालेला दिसतो. सो बेसिकली आपल्याला असं म्हणायचं आहे की जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर आईचं आणि बाळाचं कनेक्शन हे जास्त स्ट्रॉंग राहतंय आणि ज्याचा परिणाम आईच्या हेल्थवरती, मानसिक कंडिशनवरती सुद्धा होतोय. जो सी सेक्शन मधून जर डिलिव्हरी असेल तर परिणाम कमी होणार आहे किंवा आई डिप्रेशन मध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे. प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता आहे. ओके. आता दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे मिसकॅरेजेसचं प्रमाण सुद्धा वाढतंय. म्हणजे मी मागे पण एक पॉडकास्ट केला होता या विषयावरती, त्यावेळी पण आम्ही मुद्दा डिस्कस केलेला की जनरली एक मिसकॅरेज होणं किंवा पहिलं मिसकॅरेज होणं हे आता नॉर्मल घडलंय. हे आता अरे एक होतच पहिला, म्हणजे आपण क्रिकेट खेळताना पहिला बॉल देवाचा, तसं पहिलं मिसकॅरेज होतं. सो इतकं नॉर्मल झालंय काय? पूर्वीच्या काळी एवढं नॉर्मल होतं काय? किंवा जर आता मिसकॅरेज होणं एवढं नॉर्मल झालं असेल तर मग त्याच्यावरती कोणत्या गोष्टींचा परिणाम आहे की त्याच्यामुळे मिसकॅरेजेस होत आहेत? नक्कीच खूपच नॉर्मल झालेलं आहे हे. जसं मी अगोदर म्हणाले की डिले एज प्रेग्नन्सी, उशिरा गर्भ राहणे, त्याच्यामुळे शरीर गर्भाशय हे कुठेतरी त्याची हेल्थ आहे ती डिटोरिएट होत असते, कमी होत जाते. आयुर्वेदामध्ये 4 फॅक्टर सांगितलेले आहेत गर्भ राहण्यासाठी. गर्भधान सामुग्री असं म्हणतात, सामुग्री. तर त्याच्यामध्ये कुठलं तर ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. ऋतू म्हणजे राईट टाइम. ओके. आणि राईट टाइम मध्ये पण 1 महिन्यामध्ये 2 ते 3च दिवस असतात जे हायली फर्टाईल असतात. ती विंडो माहिती असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस जर तुम्ही प्रयत्न केला तर कन्सीव्ह राहण्याचं जास्तीत जास्त चान्सेस असतात आणि चांगला गर्भ, हेल्दी गर्भ राहण्याचं चान्सेस असतात. पुढे किंवा मागे असं जर झालं तर कदाचित ते जे क्वालिटी एग मध्ये असावी ती कदाचित लॅक होते. मग ते स्त्री बीजामध्ये असो किंवा पुरुष बीजामध्ये असो. ठीक आहे. तर ऋतू आणि क्षेत्र म्हटल्यानंतर आता पूर्ण शरीर म्हटलं तरी क्षेत्र तुम्ही म्हणू शकता किंवा एक स्त्रीचं गर्भाशय जिथे बाळ वाढणार असतं. तर त्याच्यातही दोष नसले पाहिजे. तर आज आपण बघतोय की किती गायनेकोलॉजिकल इश्यूज आहेत मुलींमध्येही आणि ओव्हरऑल मेटाबॉलिक इश्यूजही आहेत. तर ओबेसिटी, वजन वाढणं किंवा ओबेसिटी त्याचं कारण कुठेतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्स मध्ये पीसीओडी हा किती कॉमन झालेला आहे. एंडोमेट्रॉसिस किंवा फायब्रॉइड ह्या सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे खूपच प्रमाणात आढळले गेले आणि त्याच्यामुळे कुठेतरी जर त्याच्यामध्ये गर्भ राहिला तर मिसकॅरेज होण्याचा चान्सेस आहे. कारण ते वातावरणच नाही मिळत आहे ना बाळाला वाढण्यासाठी. ठीक आहे. आणि मग दुसरं ऋतू, क्षेत्र, अंबू. अंबू म्हणजे ते एमनियोटिक फ्लुइड हेल्दी बनणं गरजेचं आहे.
आणि जे क्रोमोझोम्स, कधी कधी क्रोमोझोम्सचेही इश्यूज असतात. म्हणजे आपण म्हणजे आपल्यामध्ये खूप वेळा असं म्हणतो ना, नात्यामध्ये लग्न करायचं जवळ, म्हणजे आत्याची मुलगी किंवा मामाची मामाची मुलगी, मुलगी. असं सगळं. तर ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये सांगितले की अतुल्य गोत्र विवाह करावा. म्हणजे लांबचं असेल तर उत्तम, कारण ते डीएनए जे असतात त्याच्यामध्ये, म्हणजे क्रोमोझोम्स जे असतात, 23 क्रोमोझोम्स एकत्र येऊन बाळ घडणार असतं, तर ते वेगळे असावे, कारण ते जेनेटिक डिसऑर्डर ते कॅरी फॉरवर्ड होत नाही. ओके. तर ओके. जीन एक्सप्रेशन होत नाही. तर खूप वेळा असंही झालंय की ते एखादा जीन्स कॉमन आहे दोघांमध्ये, किंवा काहीतरी तिथे हेरिडेटरी इश्यूज आहेत, त्याच्यामुळेही मिसकॅरेज होतात. ठीक आहे. आणि आईचं पोषण, म्हणजे आपण न्यूट्रिएंट, आपण म्हणतो की आज डाएट म्हणून आपण किती डाएट करत असतो, आणि त्याच्यामध्ये मेन न्यूट्रिएंट लॅक होतात, जसं B12 डेफिशियन्सी. अनिमिया आपल्या भारतामध्ये किती कॉमन आहे. हो. आता B12 सुद्धा नॉर्मल आहे. B12 डेफिशियन्सी झाली आहे, नंतर हिमोग्लोबिन लेवल कमी बरोबर. असणं, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी. खूप सारे आपले इंडियाचे लोक सगळे बाहेर जातात आणि तिथे सूर्यप्रकाश फार कमी असतो आणि व्हिटॅमिन डी कमीच असतं त्यांच्यामध्ये. आपल्या इंडियामध्येही आहेच, आता तर सध्या पोल्युशन वगैरे ह्या गोष्टीमुळे, किंवा आपलं जे लाईफस्टाईल आहे, पाणी आपण बिस्लरी बॉटल, त्याच्यामध्ये प्लास्टिक, आता त्या प्लास्टिकमध्ये कितीतरी गोष्टी, म्हणजे थॅलेट किंवा बिस्फेनॉल ए, ह्या सगळ्या जे केमिकल्स आहेत, त्याच्यामुळे शुक्राणू आणि आपलं स्त्रीबीज ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम व्हायला लागले. बापरे. ओके. आणि ह्या गोष्टी एकत्र आल्यानंतर मग ते गर्भ व्यवस्थित ज्या क्वालिटीचा गर्भ असायला हवा हा, त्या क्वालिटीचा गर्भ राहत नाहीये. ओके. आणि आजूबाजूचं वातावरण सुद्धा तसंच नाहीये. पोल्युशन, एपिजेनेटिक्स सायन्स ओके. आलं हे. ओके. तर हे ऋतुक्षेत्र अंबू बीज, तर बीज जर चांगलंच नसेल तर कसं वाढणार? ती एक बरोबर. कविता मला आठवली इथे. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. तर हे खडक झाले, पूर्ण जमीन अशी खुसखुशीत, अशी चांगली कसदार जमीन कमी राहिली. कमी राहिली आहे. ओके. ओके. त्याच्यामुळे मग हे मिसकॅरेजचे इश्यूज आहेत. आणि आणखीन एक खूप काय म्हणतो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, तो म्हणजे ग्लोबल फर्टिलिटी रेट जो आहे, तो पण मध्यंतरी मी बघत होतो, तो 3.2 च्या आसपास होता, तो पण आता 2.3 च्या आसपास आलेला आहे. सो कुठेतरी प्रजनन क्षमता माणसाची कमी होती, हे दिसतंय. तर आता मिसकॅरेजेस होत आहेत किंवा वय वाढतंय लोकांचं प्रेग्नन्सीचं. सो मला हे विचारायचंय की मग ग्लोबल फर्टिलिटी इश्यू जो आता निर्माण होतोय, किंवा काही देश सांगतायत की तुम्ही आता कंपल्सरी 2-2 बाळ जन्माला घालाच. आपल्याकडे पण काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अशी आवाहनं केलीत की तुमची आपल्या राज्याची लोकसंख्या वाढली पाहिजे म्हणून. सो हे इश्यूज काय आहेत? ऍक्च्युली आपली इंडियाची नक्कीच जास्तच आहे अजूनही. ओके. पॉप्युलेशन आपण चायनालाही क्रॉस केले सध्या. तर पॉप्युलेशन जरी असलं तरी पण काही वर्षानंतर ते नक्कीच कमी होणार आहे, आणि त्याच्यामुळेच हे ग्लोबल फर्टिलिटी रेट हा कमी झालेला आढळतो. कुठेतरी जसं आपण बघतो की पूर्वी कसं 3 ते 4 मुलं तरी असायचे. आता 3 ते 4 मुलं आहेत, समजा एक कपल आहे, त्यांना 4 मुलं आहेत, 4 मुलांचे त्यांचे समजा लग्न झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी तर एकच केलं, किंवा एखाद्याला झालंच नाही, बरोबर, काही प्रॉब्लेम झाले दुसऱ्याला, तर मग आता 2 पैकी त्यांनी पण एकच केलं, तर 4चं 2 झालं ना एका घरात, बरोबर. तर हे कमी झालं, एका फॅमिलीमधून कमी झाली. असंच प्रत्येक फॅमिली, तर ह्या दृष्टिकोनाने तो फर्टिलिटी रेट कमी झालेला जाणवतो. ओके. ओके. असं आहे. तर हे वाढवलं पाहिजे, आणि आपलं लाईफस्टाईल, डाएट डिसिप्लिन आणि लाईफस्टाईल हे कुठेतरी कम्प्लीट आपलं मशीन लर्निंग, सायन्स टेक्नॉलॉजी हे इव्हॉल्व्ह झाल्यामुळे सध्या आपल्या हेल्थवर आणि ओव्हरऑल फर्टिलिटीवर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. माझ्या मते गांधीजी म्हणाले खेड्यांकडे चला, तर ते खेड्यांकडे परत गेलं पाहिजे, आलंच पाहिजे. ओके. आणखीन एक मुद्दा आहे, तो आपल्याला बघायचा म्हणजे की प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. बऱ्याचदा आपण ऐकतो की 9 महिने 9 दिवसानंतर बाळ जन्माला येणार म्हणून, पण कधी कधी 7व्याच महिन्यात येतोय, कधी कधी 8व्याच महिन्यात आपल्याला तो प्रीमॅच्युअरचा ऑप्शन निवडावा लागतोय की नाही, आता जन्माला घातलंच पाहिजे, नाहीतर पुढे कॉम्प्लिकेशन्स दिसत आहेत आपल्याला. सो त्यावेळी परिस्थिती काय निर्माण झालेली असते, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न त्याच्यावरती की गर्भसंस्कारांचा रोल कुठेतरी इथं प्ले होतो का, की बाबा ज्यांच्यावरती गर्भसंस्कार झाले त्यांच्यामध्ये 90% 95% लोक हे शेवटपर्यंत जातात, 9 महिने 9 दिवसांचा कालावधी पूर्ण करतात, असा काही मुद्दा आहे का?
तर प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे ऍक्च्युली 37 वीकच्या अगोदर जर जर आपल्या त्या कळा चालू झाल्या किंवा इंड्युस्ड आपल्याला डिलिव्हरी करावी लागली तर आपण त्याला प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय काय असू शकतं, जसं बाळाचा प्लेसेंटा म्हणजे बाळ ज्याच्यावर पूर्ण 9 महिने राहत असतं. प्लेसेंटा हा स्त्रीच्या गर्भाशयाच्या आतलं जे लाइनिंग आहे एंडोमेट्रियम ह्याच्यामध्ये एम्बेडेड असतं आणि ते 7व्या-8व्या आठवड्यानंतर ते तयार होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या थ्रूच म्हणजे आईचं जे आहार रस रक्त हे पहिल्यांदा एंडोमेट्रियमला येणार, नंतर प्लेसेंटाला येणार, प्लेसेंटाला लागूनच पुढे बाळाची जी नाळ आहे ती कनेक्ट असते आणि मग बाळाच्या शरीरात ते पूर्ण पोषण होत असतं. ठीक आहे, तर ही रचना झाली. रचना माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग बाळ वाढत असतं. आता जसं मी सांगितलं की हे बाळ वाढत असताना ते नंतर जसं जसं डिलिव्हरी 3ऱ्या ट्रायमेस्टर मध्ये जसं ते डिलिव्हरीची गोष्ट सुरू होते. ठीक आहे, एक बाळालाही कळायला लागतं की आता पाणी जे आजूबाजूला असतं ते कमी कमी व्हायला लागतं, जे एमनियोटिक फ्लुइड आहे. तर एक कारण आहे की एमनियोटिक फ्लुइडची कमतरता. ओके. आणि त्याच्यामुळे आपल्याला सिझर करा किंवा अगोदरच म्हणजे कृत्रिम पद्धतीने आपल्याला काढायला लागतं. दुसरं की त्या आईने जर 8व्या महिन्यात स्पेसिफिकली आयुर्वेदामध्ये सांगितले की जास्त करून तुम्ही खूप जास्त एक्सरसाइज किंवा ट्रॅव्हल किंवा ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड कराव्या. कारण की 8व्या महिन्यात एक ट्रान्झिशन पिरियड चालू असतं, बाळ रोटेट करायला लागतं आणि आईलाही कुठेतरी मनात भीती निर्माण होते की आता काय होईल, आणि ते वाढलेलं असल्यामुळे जागा पूर्ण ऑक्युपाय झालेली असते, ऍबडोमिनल बॅक आणि सगळंच काही, त्याच्यामुळे मुवमेंट ब्रेथलेसनेस असतं. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे भीती जास्त वाढते. आणि त्या भीतीमुळेही कधी कधी लवकरच लेबर पेन चालू होतं. मग आता आपल्याकडं बेबी शॉवर ज्यावेळी होतं त्याच्यानंतर ते बेबी शॉवर 7व्या महिन्यात होतं किंवा 8व्या महिन्यामध्ये होतं आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे की मुलीचं पहिलं बाळपण हे माहेरीच झालं पाहिजे, ते सासरी होणार नाही किंवा माहेरचे करतील सगळं, त्यावेळी तो ट्रॅव्हलिंग असतो पिरियड. आयदर 7व्या महिन्यात किंवा मग 9व्या महिन्यात. 8व्या महिन्यात नाही करायचं, 8व्या महिन्यात मोस्टली अवॉइड करा. ओके. आणि बाळ जन्माला आल्यानंतर मग आईनं कधी ट्रॅव्हल करायचं किंवा बाळानं कधीपर्यंत ट्रॅव्हल करायचं, कधी नाही करायचं, याचे काही ठोकताळे आहेत का? कसं आहे, आपलं 45 दिवसाचा काळ सांगितलेला आहे जन्मानंतर एक आई आणि बाळ ह्यांना सेटल होण्यासाठी किंवा जे अडॉप्टेशन आपण म्हणतो आजूबाजूचं जगाशी. तर ह्याच्यामध्ये 7वं जे भाव म्हणजे एक अडॉप्टेशन अबिलिटी आई आणि बाळाची दोघांची एक व्यवस्थित झालेली असते. त्याच्यानंतर तिने ट्रॅव्हल केलं किंवा बाहेर गेलं तर चालतं. ओके. आता आपण ज्यावेळी सिझेरियन डिलिव्हरी बद्दल बोलत होतो किंवा कॉम्प्लिकेशन्स डिलिव्हरी मधले याच्याबद्दल बोलत होतो, त्यावेळी एक मुद्दा परत आला की स्पर्मची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी कुठेतरी तुमची वयाच्या जसं वाढत जाणार तशी डॅमेज होत जाणार आहे. सो आपल्याकडे हा मुद्दा कुठे शिकवला नाही जात की ती क्वालिटी मेंटेन कशी ठेवायची. म्हणजे तरी आय डोंट नो, पण पुरुष एकमेकांच्यात बोलत तरी असतील, स्त्रिया एकमेकांच्यात हे किती बोलत असतील मला काय आयडिया नाही त्याच्याबद्दल. सो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर आपल्याला हेल्दी ठेवायची, पुरुषाला पुरुषाची आणि स्त्रीला स्त्रीची, तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर आता सध्या आपण ऍडिक्शन्स ह्याच्यावर नक्कीच काम केलं पाहिजे. कारण आपण खूपच ऍडिक्टेड आहोत. भले म्हणजे ड्रिंकिंग, अल्कोहोल किंवा स्मोकिंग ह्या सगळ्या गोष्टी तर माहितीच आहे, पण आता सध्या आपल्याला मोबाईल ऍडिक्शन खूप झालेलं आहे. स्क्रीनचा टाइम वाढलेला आहे, बसण्याचा टाइम वाढलेला आहे, सेडेंटरी लाईफ झालेलं आहे, राईट. आणि आपण जे कपडे टाईट कपडे घालणं म्हणजे स्त्रीने पण आणि पुरुषांनी जे जीन्स आपण वापरतो, ऍक्च्युली काय होतं इथे आपला लोअर पार्ट हा गर्भाशय म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा आहे, तिथे ब्लड सप्लाय साठी कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही लॉंग टाइम घातलं तर. जर तुम्ही बघितलं आपल्या महाराष्ट्रात पण पूर्वीचे लोक काय घालतात, पायजमा घालायचे किंवा लेंगा असायचा त्यांचा आणि आपल्या साड्या स्त्रिया, राईट. केरलामध्ये तुम्ही बघा ते काय घालतात, लुंगी घालतात. येस. आणि पुरुषामध्ये स्पेसिफिकली निसर्गतः ते जे अंडाशय त्यांचं जे असतं जिथे स्पर्म्स मॅन्युफॅक्चर होतात आणि स्टोर पण होतात, तर टेस्टिस हे शरीराचं ही तापमान सहन करत नाही, ते बाहेरच हँगिंग मध्ये असतं, राईट. तर हे आता तुम्ही बघा, जर तुम्ही बसताय बाईकवर बसताय किंवा तुम्ही
टाईट जीन्स घालतात तर तिथे तापमान वाढणार. बरोबर Right? बरोबर. ह्याच्यामुळे ही स्पर्मची हेल्थ प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आपल्या खाण्यापिण्यात मायक्रोप्लास्टिक्स खूप हम्म, आढळले हम्म, गेलेत. हम्म, हम्म, जसं मी सांगितलं की बिस्फिनॉल ए किंवा थॅलेट सारखे हम्म. केमिकल्स हे खूप आढळतात. आपण जेवतो आता, जेवणामध्ये पण आपण जे अन्न आपल्याकडे येतं शेतातून आपल्या ताटात, तर काय होतंय की केमिकल्स, पेस्टिसाइड्स हे खूप आहे. ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक आपण म्हणतो, पण ऑर्गॅनिक पण आपल्याला किती मिळतंय शंकाच आहे. आणि शहरात तर खूपच, दूध पण सिंपल डायरेक्ट गाईतून आपल्याला मिळणं, गाईच्या ही याच्यातून, दुरापास्त गोष्ट झालेली आहे. ही फारच. त्याच्यामुळे कुठेतरी पोषण होत नाहीये. म्हणजे जे रसापासून शुक्र धातू हा स्त्री आणि प्रवास आहे. पुरुषामध्येच हा जो प्रवास आहे तो एक तर बीजापर्यंत, म्हणजे जे बीज बनतंय आणि त्या बीजानंतर पुन्हा जर बाळ होणार आहे दोघांचं बीज मिळाल्यानंतर, तर ते कुठेतरी लॅकिंग झालेलं आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल असल्यामुळे सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन बरोबर. तेही नीट होत नाहीये. मग आता किती वेळ सेडेंटरी लाईफस्टाईल तर आता आपल्या जगण्याचा भाग झालाय. मग किती वेळ वर्कआउट किंवा किती वेळ चालणं किंवा ह्या गोष्टींना कुठेतरी आपण टाइम ड्युरेशन मध्ये टाकू शकतो का? हो. बाबा तुम्ही 15 मिनिटं हे केलंच पाहिजे, हो, 20 हो, मिनिटं केलंच पाहिजे. हो. तो टाइम किती असला हा. पाहिजे? जसं आम्ही सांगतो की आता माझ्याकडे जे कपल्स येतात हम्म. म्हणजे आता खूपच इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन हे फार महत्वाचं झालंय. बरोबर. जरी फ्लडेड नॉलेज म्हणजे त्या इन्फॉर्मेशनचं नॉलेज मध्ये रूपांतर होत नाहीये. तर आता कपल जेव्हा येतात कन्सल्ट करायला, तर पहिल्यांदा त्यांच्या लाईफस्टाईल आणि जेवणावर हे सर्व करायला लागतं. नंतर व्यायाम, आता डेली लाईफस्टाईल मध्ये व्यायाम किंवा योग प्रॅक्टिस ही नक्कीच तुम्ही अर्धा ते पाऊण तास केलीच पाहिजे. दररोज. ओके जसं जेवतो आपण ओके 3-3 वेळा जेवतो, त्यापेक्षा 1 वेळा जेवण कमी करा, पण 1 वेळा हे करा. व्यायाम झाला पाहिजे. हा, सकाळचं ब्रेकफास्ट करण्याच्या अगोदरच तुम्ही थोडंसं योगा प्रॅक्टिस केली. योगामध्ये पण तुम्हाला वाटेल फक्त आसनं म्हणजे योग असं वाटतं लोकांना, किंवा प्राणायाम किंवा मेडिटेशन. या सगळ्यांचा अष्टांग योग म्हणून योग आहे. त्याच्या काय करू नये हे पहिल्यांदा स्वतःला सकाळ सकाळ सांगितलं पाहिजे दिवसभरात. म्हणजे दिवसभरात इन्स्ट्रक्शन्स फॉलो होतील. हा, प्रोग्रामिंग करून ठेवलं पाहिजे. बरोबर. ते प्रोग्रामिंग व्यवस्थित असेल तर तुमचा दिवस तसाच शेड्यूल होईल आणि तो फॉलो केला जाईल तुमच्या. ओके. आता याच्यातून आणखीन एक 2 प्रश्न माझ्या डोक्यात आले. पहिला तर विचारून घेतो तो म्हणजे योग आणि गर्भसंस्कार किंवा गर्भवती स्त्री यांचा परिणाम, म्हणजे यांचा काही संबंध आहे का, की बाबा गर्भवती स्त्रीने सुद्धा योग केले पाहिजेत आणि त्याचे काही वेगळे योग असतात का, जे आपले नेहमीचे आहेत तेच योग करायचे आणि त्यातून व्यवस्थित डिलिव्हरी होऊ शकते, असं काही आहे का? तर योग हा नक्की इंटिग्रल पार्ट आहे गर्भसंस्कारमध्ये. गर्भसंस्कार आपण करतो म्हणजे नक्की काय करतो हा पण एक प्रश्न आहे ना. तर त्याच्यामध्ये योग आम्ही सांगतोच नक्कीच. आणि योग डेली लाईफ मध्येही आपला होतच असतो, फक्त कॉन्शियसली राहणं, एक प्रेझेंट मोमेंट मध्ये राहणं, ओके, हे आपल्याला योग सांगतो. आता जर प्रेग्नेंट वुमन कधी कधी आता जसं गर्भधारणा झाली पण तिला कळतं कधी, अगदी तिचं पिरियड मिस झाल्यानंतर. बरोबर बरोबर. म्हणजे ती अवेअर नसते, राईट. जर ती प्लॅनिंगने कॉन्शियसली जर योग करत असेल तर तिला ते अगोदरच इंट्युशन्स येणार, एक भाव निर्माण होणार, तिच्या शरीरामध्ये जे जे काही होतंय, सिग्नल्स येतात, तिला ऐकण्याची क्षमता होईल जर तिने योग प्रॅक्टिस केली डेली. ओके. आणि डेली योग प्रॅक्टिस केली तर अवेअरनेस लेवल वाढतो. ओके. आणि अडॅप्टेबिलिटी वाढते, म्हणजे काही चेंजेस होतात इनिशियली शरीरामध्ये, जसं उलटी होणं, मळमळ वाटणं, चक्कर येणं, ह्या सगळ्या साधारण आपण बघतो मूवीज थ्रू की प्रेग्नन्सी आहे. तर ह्या सगळ्या तिला अगोदरच कळू शकतात. ओके. ब्रेथलेसनेस वाढलं, मग त्याला मी कसं करू, म्हणजे त्याला सामोरं कसं जाऊ, किंवा एक स्ट्रॉंगपणे ती मग काही लाईफस्टाईल चेंजेस करते. मग इनिशियलच मग ते गर्भाची जी फाउंडेशन आहे ते छान होतं. ओके. त्यामुळे योग आपण पहिल्यापासून योग हा पहिल्यापासून केला पाहिजे. मग त्याच्यानंतर काय करू नये, काय खावं काय खाऊ नये, गरम पदार्थ, स्पायसी किंवा जंक फूड, हे सगळं बाहेरचं खाणं हे थोडंसं बंद करावं तेव्हा. नंतर ह्याच्यात स्वतःलाच वाटायला लागतं, म्हणजे हे दुसऱ्यांनी सांगण्याच्या अगोदर स्वतः कर. आणि नॉनव्हेजचं काय करायचं? कारण की शरीर तुम्हाला सांगत असतं हे नाही खायचंय, तरी आपण काय करतो की आपल्याला जिभेला टेस्ट पाहिजे, आणि मला खाते मी असं होतं. तर ते करू नये. नॉनव्हेज काय आहे ना, आयुर्वेदामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज ह्याचं जर असं काही सांगितलं नाही की तुम्ही फक्त नॉनव्हेज खाऊ नका, पण नक्कीच आपल्याला हे एक माहिती पाहिजे की खाल्ल्याने आपल्याला काय होतंय. ओके.
ओके. मला काय होतं, तुम्हाला काय होतं, किंवा सगळं जर तुमची सिस्टम ती डायजेस्ट करत असेल आणि त्याचं तुमच्यामध्ये ती क्षमता असेल पचन करण्याची, वी आर नॉट ओनली व्हॉट वी ईट, वी आर व्हॉट वी डायजेस्ट. ओके. हे त्याच्या पुढचा पार्ट आहे जो आपल्याला माहिती नाही. हा. ओके. तर आपल्याला डायजेशन पहिल्यांदा तुम्ही करू शकाल का, तर जडपणा वाटतो नॉनव्हेज खाल्ल्याने, राईट? पण त्याच्यामध्ये प्रोटीन पण असतं. बरोबर. मग ते किती प्रमाणात खावं, कधी खावं, दुपारचं खावं की रात्री खावं, ह्या सगळ्या गोष्टीचा यमनियम हा योगाचा पार्ट आहे. म्हणजे काय करावं आणि काय करू नये हे कळलं पाहिजे आपल्याला. हा. आणि त्याच्यानंतर आसन. बरं, आज मी जड खाल्लंय तर मी थोडासा जास्त व्यायाम किंवा जास्त आसन प्रॅक्टिस करू का? मग कुठली प्रॅक्टिस मी करू, मग कुठले एक्सपर्टशी बोलू. ओके. हे सगळ्या गोष्टी आता अवेलेबल आहे फॅसिलिटी, तर इकडेच लक्ष पाहिजे. ओके. आणि दुसरा प्रश्न हा होता की जसं आता तुम्ही म्हणालात की सकाळी सकाळी योगा केलं तर आपल्या मेंदूत एक प्रोग्राम फिट होतो की दिवसभरात काय करायचंय आणि काय नाही करायचं. तसं बाळाला असं प्रोग्रामिंग करता येऊ शकतं किंवा मला जसं बाळ हवंय तशाच पद्धतीचं बाळ आपल्याला जन्माला घालायचंय असं करता येऊ शकतं? हो, येऊ शकतं. त्यामुळेच आपण गर्भसंस्कार हा त्यासाठीच खूप प्रमोशन करतात लोक, की आपण बाळ जसं हवं तसंच आपण आणायचं. तर आता नवीन एक टेक्नॉलॉजी आली आहे, आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी वर्ल्ड मध्ये आहोत. तर एक Cas9 म्हणून जीन एडिटिंग टूल आहे हे. ओके. 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 तर ह्याच्यामध्ये काय की आता आपल्या समजा आपल्या फॅमिलीमध्ये काही हेरिडेटरी इश्यूज आहेत, तर आता असं फाइंड आउट केलं जातं की ते हेरिडेटरी इश्यू आपल्या बाळामध्ये नकोय आपल्याला, की डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा थायरॉइड अशा काही गोष्टी आहेत, ते मला माझ्या बाळामध्ये नकोय. तर त्या टेक्नॉलॉजीने ते काही डीएनए क्रोमोझोम्स जे आहेत, म्हणजे आपले जे क्रोमोझोम्स आहेत त्याच्यामध्ये डीएनए जो आपण म्हणतो की आपण बाळामध्ये येतात ते, तर त्याच्यामध्ये कोडिंग असतं. त्या एका डीएनए मध्ये कोडिंग असतात, 20,000 इन्फॉर्मेशन असतात. बर. त्या कोडिंग ते पर्टिक्युलर तोच पार्ट काढून टाकायचा. ओके. आणि फक्त चांगलेच गुण फक्त ठेवायचे आणि पुढे चालू राहणार, अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर आता हे जेव्हा मॉडर्न सायन्स सांगेल ना, तेव्हा आपल्याला खूप आकर्षण वाटतं तिकडे. पण हेच गर्भसंस्कार मध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही कॉन्शियसली कन्सीव्ह करताय, म्हणजे तुम्ही पूर्ण प्लॅनिंगने हे गर्भधारणापासून करायला लागता, आणि तुम्हाला माहिती की आपलं बाळ वाढणार तर ते वातावरणातच वाढणार ना, बाहेर आल्यानंतर 9 महिने ते आईच्या पोटात आहे, मग वातावरणात वाढणार. तर आत्ताच मी एक वाचले बातमीमध्ये की कार्बन फुटप्रिंट फ्री चाइल्ड एक तमिळनाडूमध्ये मला वाटतं आहे ते, आदवी म्हणून, तिथे 2 जोडप्यांनी असा विचार केला, कॉन्शियसली प्लॅनिंग केलं. तो जो दिनेश म्हणून नाव आहे त्याचं, तर तो IIT सेक्टरमध्ये काम करतोय. ठीक आहे. त्याने नोकरी सोडली, तो गावी गेला आणि त्याची बायको, ह्या दोघांनी काय केलं की आपल्याला बाळ प्लॅनिंग करायचं. तर एक बाळ प्लॅनिंग करण्यापासून ते जन्म घातल्यानंतर नंतरही जेव्हा बाळाची काळजी घेतो तर आपण बरेचसे प्रॉडक्ट वापरतो. त्याने काय होतं की कार्बन फुटप्रिंट्स डेव्हलप होतात आणि त्याने पुन्हा ते पोल्युशन मध्येच बाळ वाढतं. तर ह्यांनी तमिळनाडूच्या फार्मर्स बरोबर एकत्रित येऊन झाडं लावली, 6,000 झाडं लावली आणि त्याच्यानंतर कन्सीव्ह केलं. तर ते बाळ आज वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे की त्याच्या थ्रू कार्बन फुटप्रिंट्स पुढे किती जरी वर्ष ते बाळ करणार नाही. ओके. म्हणजे ते बाळ वाढणार आहे, तर ते लांब लांबपर्यंत त्या कार्बन फुटप्रिंटचा काही परिणाम होणार नाही. त्यांनी 6,000 झाडं म्हणजे ते फळांची झाडं लावली. त्याच्यानंतर 2 वर्षात त्याने 4 लाख झाडं लावली. हा ग्लोबल रेकॉर्ड झालाय. आता हा किती दूरचा भाग आहे सांगा बरं. बरोबर. पण आपण काय चाललोय, टेक्नॉलॉजी, सायन्स आणि सर्व डिजिटल. पण हे निसर्गाकडे कुठेतरी गरज आहे, कारण एपिजेनेटिक्स, पोल्युशन किती खराब झालेले. आज मुंबई, दिल्ली या ठिकाणी हवेची क्वालिटी नाहीये. बरं, तुम्ही इथे खूप काळजी घ्याल, आतमध्ये आहे बाळ, वूम्ब मध्ये खूप काळजी घ्याल, पण नंतर बाहेर येणार तर इथेच जगायचंय ना. बरोबर. मग तिथे तो श्वासोश्वास, ऑक्सिजन आणि ग्लुकोज ह्या 2च गोष्टी लागतात आपल्याला. मग तेच जर व्यवस्थित नसेल तर मग आपलं मेंदू कसं चालणार पुढे. मग कॉन्शियस कन्सेप्शन म्हणजे गर्भसंस्कार मध्ये आपल्याला ही पण माहिती दिली पाहिजे
सो हा एक मुद्दा झाला की आपल्याला हवं तसं बाळ आपण प्लॅन करू शकतो. दुसरा एक मुद्दा आहे की बऱ्याच वेळेला माहिती नसतं, अज्ञान असतं की कोणत्या महिन्यात कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत. किंवा तुम्ही बोलताना म्हणालात की ट्रायमेस्टर वाईज ह्या ट्रायमेस्टरमध्ये त्या गोष्टी होतात, त्या ट्रायमेस्टरमध्ये त्या गोष्टी होतात. सो एखादी प्रेग्नंट वुमन आहे आणि तिच्या आजूबाजूला तिचं कुटुंब राहते, तर त्या ट्रायमेस्टर वाईज किंवा तिचं कोणत्या महिन्यात कोणत्या गोष्टींचं प्लॅनिंग झालं पाहिजे, कशी काळजी घेतली गेली पाहिजे? तर ह्याच्यासाठी मी एक फॉर्म्युला शॉर्टकट मध्ये सांगते की 3S मॉड्यूल. ओके. तर पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये, कारण खूप अनस्टेबल असतं गोष्टी, तर त्याच्यामध्ये स्टेबिलिटी आणणं गरजेचं आहे. ओके. तर स्टेबिलिटी आणण्यासाठी तुम्ही काय काय कराल? तुमचं आहार विहार, निद्रा म्हणजे रेस्ट, हे पण गरजेचं आहे. बरोबर. तर ह्या तिन्ही गोष्टीवर तुम्ही कसं मॉडिफिकेशन कराल आणि पहिल्यांदा गर्भ आणि आई हे दोघंही स्टेबल राहतील ह्याची काळजी घ्यायची. दुसरं ट्रायमेस्टर, ह्याच्यामध्ये आता ती स्टेबल झाली, बाळ स्टेबल झालंय, आई स्टेबल आहे, सगळे सिम्पटम्स आहेत कंट्रोलमध्ये आहेत. आता स्ट्रेंथ वाढवायची, म्हणजे आपल्याला ते बाळामध्ये मसल्स डेव्हलप होत असतात, नंतर ऑल द सिस्टम्स आर इन द प्रोग्रेस. तर त्याच्यामध्ये जे जे ऍक्टिव्हिटी तुम्हाला पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये करता आलं नाही, की आराम कर आणि हे खा आणि ते खा, ह्याच्यातून जरा थोडंसं बाहेर म्हणजे तुम्ही कामही करू शकता. तुम्ही जर म्हणजे महिला काही काम करणारे आहेत, जॉबही करू शकतात, असं काही नाही. हे निसर्ग, आता तुमचं बाळ काळजी घेतलं जाणार, तुम्हाला फक्त व्यवस्थित खायचंय, इंजुरी होऊन द्यायची नाही, या सर्वांची काळजी घेतली. आणि मग आता थोडंसं एक डायनॅमिक आसनं म्हणा, जसं योग मॉड्यूल म्हणून आहे माझं 3S योगा, प्रेग्नेन्सी योग. तर प्रेग्नेन्सीमध्ये अशा पद्धतीचे योगा आसनं करा किंवा प्राणायाम करा, मेडिटेशन करा, की जेणेकरून तुमची स्ट्रेंथ वाढेल. बरोबर. कारण तुम्हाला आता तिसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये डिलिव्हरी करायची, तर त्यासाठी प्रिपेअर तुम्हाला सेकंड ट्रायमेस्टर, फर्स्ट ट्रायमेस्टर हे सगळ्या गोष्टीतूनच करायला हवं, राईट? आणि मग तिसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये एक स्पेस मॉड्यूल, म्हणजे बाळ आणि आई ह्या दोघांनाही जागा हवी असते, राईट? तर स्पेस कशी निर्माण करता येईल आपल्याला, मग त्याच्यामध्ये आता इथे आसनं होत नाही, तिला बसायला उठायला त्रास होतोय, तर थोडं 7व्या महिन्यापर्यंत आसनं, तरीही स्ट्रेंथ मॉड्यूल फॉलो करू शकता. 8व्या महिन्यात थोडासा आराम करा तुम्ही. ओके. 8व्या महिन्यामध्ये जास्त हालचाल नका करू, जसं मी सांगितलं मागे की रेस्ट. तर रेस्ट आणि ऍक्टिव्हिटी ह्या तुम्हाला एक कॉन्शियसली अवेअर राहिलं पाहिजे, की मी कधी आराम करावा, कधी ऍक्टिव्हिटी करावा, आणि ह्या दोघांमध्ये कसा मी बॅलन्स, समतोलपणा झाला पाहिजे. हा. बरोबर. आणि नंतर मग ब्रीदिंगच्या प्रॅक्टिस, विशेषतः ब्रीदिंगच्या प्रॅक्टिस, कारण जर आसनं नाही झाली तर ब्रीदिंग आणि थोडेसे सूक्ष्म व्यायाम वगैरे हे प्रॅक्टिस केले. ओके. आणि मेडिटेशन, मंत्र चॅन्टिंग, प्रेयर, हे जे आपण आपलं, किंवा क्लासिकल म्युझिक ऐकणं, सिम्पल रीडिंग करणं, बाळावर संस्कार करायचं, चांगले पुस्तक वाचणं, चांगले गोष्टी ऐकणं, आजूबाजूला चांगले माणसांचं, म्हणजे तुम्हाला त्रासदायक वाटत नाहीत अशाच माणसांबरोबर राहा, का जास्त डोक्याचं त्रास नका करून घेऊ. तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मग प्रिपरेशन, लेबर प्रिपरेशनसाठी एक करेजियसली आणि स्वतःला सांगत राहायचं, पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहायचं, की मी डिलिव्हरी व्यवस्थित होते, माझ्या बाळाशी पण बोलते की बाळ कसं यायचं, काय व्हायचं, आता मी एक्सायटेड आहे आणि खूप छान प्रकारे सर्व होणार आहे, असं पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे. ते विचार झाल्यानंतर नक्कीच गोष्टी जशा तुम्ही इथे ठेवलेल्या आहेत सबकॉन्शियस माइंडमध्ये तशा होतात. ओके. व्हिज्युअलायझेशन ही टेक्निक आहे, की तुम्ही व्हिज्युअलाइज करताय सगळ्या गोष्टी झाल्यात. आता आपण नवीन वर्ष झाले, त्याच्यामुळे आपण किती सारे गोल डिसाईड केले, तर तुम्ही जे डिसाईड करता ते होतं तुमच्या इथं, मॅनिफेस्ट करू शकता तुम्ही. तर ह्याची ताकद गर्भसंस्कारमध्ये. ओके. म्हणजे बाळाशी संवाद सुद्धा आपण साधू शकतो. गर्भसंवाद इज रिअल थिंग. हो, माझ्या ऍक्च्युली प्रॅक्टिसमध्ये बरेचसे मी बघितलेले आहेत. ओके. की अक्षरशः त्या माझ्या एका स्टुडंटने, ती दिल्लीची, ऑनलाईन मी प्रेग्नन्सी योग वगैरे घेते, तर ती माझ्याशी कन्सल्टेशन चालू आहे, तिचं अजून दूर आहे म्हणजे होणं डिलिव्हरी. तर तिला डॉक्टर आणि आई दोघंही म्हणाले की नाही खूप त्रास होतो वजायनल डिलिव्हरीने, सीझर करून टाक म्हणून. तिला म्हटलं की ह्या सगळ्या प्रोज आणि कोन्स आहेत, आता तुला डिसाईड करायचंय कोण काय सांगतंय, पण तुझं मन काय सांगतंय ह्याच्याकडे लक्ष दे. आणि त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज कर की अशा कळा चालू झाल्यात, मग तू हे केलंय, ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेट केलंय, मंत्र चॅन्टिंग बाजूला चालू ठेवलंय, मिस्टरांना पण बरोबर असू दे, कारण ऑक्सिटोसिन तिथून जास्त मिळणार आहे, लव्ह हॉर्मोन आहे ना हा. आणि मग त्या सपोर्टने तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये
बरोबर सामोरे जाऊ शकशील आणि व्यवस्थित होईल. सुखप्रसव हा अनुभव करा. ब्लिसफुल वाटलं पाहिजे तुला डिलिव्हरी बरोबर करताना, बरोबर स्ट्रेसफुल नाही वाटलं पाहिजे. बरोबर आहे. की प्रसव आपण म्हणतो की हे फार म्हणजे फार कमी स्त्रियांना आजच्या जगात एकतर प्रेग्नंट राहणं हे झालेलं आहे आणि डिलिव्हर करणं सक्सेसफुली ते चाइल्ड आणि त्याचं संगोपन करणं हे गरजेचं. ओके आज ओके बघताय तुम्ही आपले जे बॉलिवूड ऍक्ट्रेस आहेत त्यांनी खरंच आता त्यांना मानते मी, कारण की लवकर निर्णय घेतात ते. ओके आलिया भट झालं किंवा बाकीच्या ज्या आहेत हाय करिअर मध्ये त्यांनी डिसिजन घेतलं की प्रेग्नेंट राहावं आणि डिलिव्हर करावं आणि मग तुमचं काम सतत चालूच राहणार. उलट तुम्ही बरोबर जास्त कॉन्फिडेंटली हे करू बरोबर शकता कारण बाळ आजारी पडत नाही नंतर जास्त. आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या काही मुद्द्यांकडे येताना मला विचारायचं की जो पहिला पॉइंट होता, आपण 7 धातूंचा बोललेलो हा होतो, हा. की ज्याच्यामध्ये पहिला पॉइंट आपण घेतला की बाबा रक्त, आणि शेवटचा पॉइंट घेतला आपण शुक्र. शुक्र. तर ते शुक्र सुद्धा आणि रक्त सुद्धा जे बाळ पोटात आहे त्याच्यामध्ये ते धातू आहेत. तर मला प्रश्न हाच विचारायचा आहे की म्हणजे हा जो शुक्र धातू आहे, हा धातू म्हणजे परत तिसऱ्या जनरेशनचा विचार तिथं चाललाय का? हो चाललंय, नक्कीच चाललंय. ओके. आणि विशेषतः स्त्री गर्भ जर असेल तर, कारण ओके. तिचं गर्भाशयाचं आणि नंतर बीजाचं पुढे ती पण जन्म देणार आहे, तिचं बरोबर. पण बीज आहे, तर त्याच्यावर जास्त संबंध आहे. म्हणून आपल्यालाही जास्त कनेक्टेड वाटतं की आपले आजी आजोबा यांच्याशी जरा जास्तच कनेक्शन वाटतं डीप. आणि त्यांचं वातावरण आपण अनुभवलेलं आहे, कारण की आपण जेव्हा आपल्या आईच्या पोटात असतो तेव्हा आई जे जे करत असते किंवा आजी जे जे बरोबर करत असते बरोबर किंवा आई जेव्हा आजीच्या पोटात असते तेव्हा आईच्या ह्याच्यात जे बीज शुक्रबीज असतं, ओके. राईट. शुक्र म्हणजे आता याच्यात स्त्रीबीज आणि पुरुषबीज दोन्हीही आले, बरोबर ठीक आहे. तर आईच्या पोटामध्ये स्त्रीबीज असेल तर तुम्ही ते बीज आहात जे आईच्या ते वूम्ब लाईफ पासून ते तुम्ही त्याचा आकार घेतलाय, त्या बीजाचं रूपांतर तुमच्यात झाले जवळपास 40 वर्षांचा विचार तेव्हा झाला. तेव्हापासून ओके. आणि त्याच्याही आधीपासून. म्हणूनच आपण जे म्हणतो की आपले जे जीन्स असतात, क्रोमोझोम्स असतात, इम्प्रेशन असतात, ते सगळे कोडेड आहेत. तुम्ही कसे दिसणार आहे, कुणासारखे दिसणार आहे, काही आईकडून, काही आजीकडून, काही इकडून, तर असा पूर्ण तुमचा तो वेगळा एक तयार Yes. होता. असं आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला आहे की जुन्या काळी आपण बघायचो की एखादी महिला ज्यावेळी गर्भवती असेल त्यावेळी ती लोकर घ्यायची आणि सुई घ्यायची आणि स्वेटर विणणं चालू असायचं. तर ते का विणायचे स्वेटर? म्हणजे असं काय झालं की बाबा आता स्वेटर विणणंच बंद पडले, सो स्वेटर का विणायचे? आता स्वेटर विणणं बंद पडले कारण आपल्या हातात मोबाईल आलेत. ओके. स्वेटर विणायला 2 हात मोकळे पाहिजेत आणि लक्ष पाहिजे. तर जेव्हा तुम्ही स्वेटर विणता त्यामागची कल्पना हीच आहे की ते विणताना एक तर तुमची क्रिएटिव्ह अबिलिटी जी ओके. ब्रेनची आहे आणि लॉजिकल ब्रेन जे आहे, आपलं क्रिएटिव्ह ब्रेन आणि लॉजिकल ब्रेन, ह्या दोघांचा एक संगम होतो आणि तुमचं फोकस पूर्ण त्या किती सुंदर मी बनवेल या ओके. गोष्टीकडे. आणि त्या दरम्यान ते विणता विणता तुमच्या मनात विचारही तुमच्या बाळाचे असतात बरोबर. हो. बाळासाठीच विणायचं चाललेलं आणि असतं. कॉन्सन्ट्रेटेड असतात. कारण थोडा इकडे तिकडे धागा झाला, कलर झाला तर तो पूर्ण स्वेटरच चुकीचा होणार आहे. बरोबर. तर म्हणून तुम्ही हायली कॉन्सन्ट्रेटेड असतात ते करताना. तर तुमचं जे स्पॅन आहे, अटेन्शन स्पॅन आहे, ते लॉंग असतं. ओके. आज आपल्याला इंस्टाग्रामचे शॉर्ट्स आणि रील्स हे शॉर्ट 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 म्हणजे अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेले आहे. ओके. जेवढं तुम्ही लॉंग व्हिडिओ बघाल, एक व्हिडिओ, आणि त्यातलं पूर्ण नॉलेज ग्रास्प कराल, त्याच्यावर चिंतन कराल, तर त्या युट्यूबवर व्हिडिओ टाकले त्याचा फायदा पूर्णपणे मिळू शकतो. बरोबर. शॉर्ट्स आणि ह्याने तुम्हाला फक्त ऍडव्हर्टाईज होईल, पण तेच तुम्ही स्क्रोल करत नका राहू. तर ह्या विणण्यासारखी जी क्रिया आहे ती नक्कीच पुन्हा एकदा केली पाहिजे बायकांनी. ओके. तुम्ही कामाला जरी जात असाल तरी एक अर्धा एक तास, समजा तुम्हाला योग प्रॅक्टिस करत नाही तर ती एक योग प्रॅक्टिसची पण तुम्ही म्हणू शकता. कारण योगाने आपलं काय करतो, आपण कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवतो. ओके. आणि मेडिटेशन, लोक म्हणतात मेडिटेशन करा, मेडिटेशन नाही, ते बाय डिफॉल्ट होत असतं. तुम्ही जेवढं कॉन्सन्ट्रेटेड असाल तेवढं तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेज मध्ये जाता. तुमचे ब्रेन वेव्स अल्फा लेवलला जातात आणि तेच बाळालाही, म्हणजे बाळाचे जे नर्वस टिश्यू बनत असतात तेही हायली म्हणजे त्या लेवलचे होतात आणि इमोशनल इंटेलिजंट बाळ होतं. ओके. ओके. आणि शेवटचा प्रश्न हा आहे की
जुन्या काळी स्त्रियांना ठीक होतं की त्या बहुतांश प्रमाणात घरी असायच्या, त्यामुळे त्यांना स्वेटर विणणं हे थोडंसं शक्य होण्याचं प्रमाण जास्त होतं. पण आता स्त्री काम करते, स्त्रीला घर चालवायचंय, स्त्रीला तिच्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, तिला ऑफिस मधल्या जबाबदाऱ्या आहेत, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. हे सगळं करत असताना असं होतं की बाबा आता मॅटर्निटी लिव्ह घ्यायची कधी आणि परत काम रिझ्यूम कधी करायचं. तर यासाठी एक बेस्ट टाइम पिरियड तुम्ही सांगू शकाल का बाबा या काळापासून या काळापर्यंत तुम्ही बाळासोबतच असलं पाहिजे आणि त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम परत रिझ्यूम करा. आता जी मॅटर्निटी लिव्ह आहे जवळपास म्हणजे तुम्ही 7 म्हणजे अगदी 9 प्रत्येक 9 ठिकाणी वेगवेगळी. महिन्यापर्यंतही लोक जातात, शेवटच्या बरोबर दिवसापर्यंतही कामाला जातात. बरोबर. आता हे प्रत्येक स्त्रीच्या स्वतःच्या अबिलिटीवर आहे. परंतु जसं म्हटलं की 8व्या महिन्यात थोडंसं बाळाचं आणि आईचं जे ओज म्हणजे जी एनर्जी असते ती फ्लक्च्युएटिंग असते, म्हणून त्या महिन्यात थोडंसं ज्या हायली एक्झर्शन करणाऱ्या ऍक्टिव्हिटी कमी कराव्याच्या आहेत, म्हणजे ते मेंटली असो किंवा फिजिकली. ओके. ते सोडून तुम्ही जर 9व्या महिन्याच्या म्हणजे 8वा आणि 9वा महिना 8व्या महिन्यापासूनच तुम्ही मॅटर्निटी लिव्ह घ्यावी मला तर वाटतं. ओके. आणि पूर्णपणे फोकस आणि असंही तुम्ही ह्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी इन्क्लूड करून तुम्ही तुमचं काम करत राहिला, म्हणजे तुम्ही शेड्यूल एक बनवलं ना की मी 8 ते 9 योग प्रॅक्टिस करणार, 9 ते 10 माझा ब्रेकफास्ट आहे, 10च्या नंतर मला ट्रॅव्हल करायचं, तर ट्रॅव्हल करताना मी स्टोरी टेलिंग किंवा असं काही ऐकेल, मी एखादं माहितीचं किंवा पुस्तक वाचायला घेतली. तर असं प्लॅनिंग जर केलं आणि नंतर मग 10 ते 5 माझं काम आहे ऑफिसचं, तर अशा पद्धतीने तुम्ही जर तुमचं डे शेड्यूल केला तर नक्कीच अगदी तुम्हाला कळणार नाही कधी 9 महिने संपले आणि कधी डिलिव्हरी डेट आली. हे सगळं काही उत्तम आहे म्हणून. ओके. आणि काम परत रिझ्यूम कधी करायचं? तर जेव्हा डिलिव्हरी होते त्याच्यानंतर 6 म्हणजे 45 डेज जर वजायनल डिलिव्हरी झाली तर 45 डेजच्या आतमध्ये तुम्ही म्हणजे जवळपास तुम्हाला वाटेल की व्यवस्थित आहे सगळं. पण बाळाला दूध पाजायचं तर आपल्या ह्याच्यात 6-6 महिने म्हणजे जवळपास तुम्ही जर बाळाजवळच राहिलात तर चांगलंच आहे. पण आज मला नाही वाटत की कुठली स्त्री म्हणजे लवकरात लवकर काम रेझ्यूम करण्याचं विचार चालू असतात तिच्या मनामध्ये. पण बॅक ऑफ माइंड हेही असतं की बाळाला मग कोण, तर ती नॅनी किंवा दुसरे कोणी तुमच्या ह्याच्यात आई असेल तर उत्तमच आहे. म्हणजे तुम्ही मग सबकॉन्शियसली तुम्हाला टेन्शन नसतं, कारण पुन्हा आई टेन्शन मध्ये असेल तर लॅक्टेशन मध्ये किंवा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. मग बाळाचं पोषण तरीही चालूच आहे ना. ओके. सो 45 दिवसांची विंडो पिरियड आहे आपल्याला. 45 दिवस कमीत कमी आणि 3 ते 6 महिने जास्तीत जास्त. सो मॅम, या पॉडकास्टमध्ये आय गेस इथंच थांबायची वेळ आलेली आहे. गर्भसंस्कार आणि एकंदरीत प्रेग्नन्सीचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये काय काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे आणि खरंच बाळ प्रोग्राम करता येऊ शकतं का, अशा बऱ्याच खूप चांगल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या ऑडियन्सला या पॉडकास्टमधून मिळाली असतील आय गेस. सो तुम्ही आलात आणि आमचं इन्व्हिटेशन मान्य केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. कमेंट्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर आम्ही वेगवेगळे कोणते कोणते विषय घेऊ शकतो हे सुद्धा कमेंट्समध्ये आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला ते विषय एक्सप्लोअर करता येतील. आणि तुम्ही इथपर्यंत बघताय आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं मात्र प्लीज करा. पुन्हा एकदा खूप खूप आभार. थँक्यू.